आमच्या डोळ्यातून पाणी आलं. असं कसं होऊ शकतं? असा नेता कसं करू शकतो? पक्षाचा प्रमुख कसं करू शकतो? का उठाव करावा लागला आम्हाला? का निर्णय घ्यावा लागला? अरे हा एकनाथ शिंदे प्रेमाचा भुकेला आहे. एकनाथ शिंदेवर तुम्ही विश्वास टाकला तर एकनाथ शिंदे जीवाची बाजी लावायला तयार असतो. खुर्चीसाठी कधी एकनाथ शिंदेने तडजोड केली नाही, मोह झाला नाही खुर्चीचा मला. आम्ही खुर्ची नाही शोधली, आम्ही माणसं शोधली. त्या माणसांच्या समस्या शोधल्या, त्या माणसांचे प्रश्न शोधले आम्ही. पदासाठी कधी एकनाथ शिंदेने कधीही पदासाठी कधी मागणी नाही केली आणि पदासाठी कधी कुठली तडजोडही केली नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण पाठीशी आहे, गाठीशी आहे. मी त्या दिवशी असं भगवद्गीतेतलं ते काय 111 अध्याय ते मी ऐकत होतो. 18वा अध्याय त्याच्यामध्ये म्हटलंय, बगावत वही करते जो स्वाभिमानी होते हैं. स्वाभिमान में जब किसे ठेस पहुंचती है तो बगावत करता है. बगावत म्हणजे उठाव. आणि जे फक्त आपले चापलूसगिरी करतात ते तिथंच राहतात. काय त्याच्यात पाय चाटणं बिटणं लिहिलेलं आहे पण मी बोलत नाही. पण ते बगावत करू शकत नाहीत. बगावत करायला देखील धाडस लागतं, उठाव करायला धाडस लागतं आणि करो या मरो करायला देखील धाडस लागतं. त्याला वाघाचं काळीज लागतं. आणि काही लोक वाघाचं काय कातडं पांघरून काही लोक वाघ बनायला जातात. वाघ तो वाघच असतो. आपले बाळासाहेब ठाकरे या तमाम महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये हिंदुत्वाचे विचार या देशाला देणारा आपला मोठा हिंदू हृदय सम्राट खरा वाघ कोण असेल तर त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे. एकदा बोलला की बोलला, मग माघार नाही. आणि त्यांचाच चेला आहे एकनाथ शिंदे आहे. शब्द दिला की 10 वेळा शब्द देताना आपण विचार करा. आणि म्हणून 50 लोक विश्वास ठेवतात. 50 लोक जीवावर उदार होऊन सत्तेतून बाहेर पडतात. लोक सत्तेच्या दिशेने जातात. माझ्याकडे तर नगरविकास मंत्री होतं, आणखी काय काय खाती होती, 8-9 मंत्री होते. आणि आम्ही सत्तेच्या विरुद्ध प्रवाहामध्ये आम्ही उतरलो. कारण शिवसेना वाचवण्यासाठी, शिवधनुष्यबाण वाचवण्यासाठी जो तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधला होता, तुम्ही गाण ठेवला होता, तो सोडवण्यासाठी आम्ही हे केलं. कारण बाळासाहेब म्हणायचे माझी काँग्रेस होऊ देणार नाही. म्हणून मगाशी रामदासबाई म्हणाले ते बरोबर आहे. खुर्चीचा मोह झाला आणि सगळं संपलं. त्या दिवशी रत्नागिरीच्या सभेतही ते म्हणाले हे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना पक्ष फुटला नसता. कशासाठी काय मिळवलं बरं? कुणाला मुख्यमंत्री व्हायचं होतं? तुम्ही जर आपल्या सहकाऱ्यांना जर नोकर समजायला लागलात, बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, तुम्ही आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजायला लागलात, नोकर समजायला लागलात, मालक आणि नोकर बनवून पक्ष मोठा होत नाही. मला आठवतंय मी दिल्लीमध्ये राज्य प्रमुखांची एक बैठक घेतली मुख्यमंत्री झाल्यानंतर. त्या एका राज्य प्रमुखाला फोन गेला
कि कहाँ जा रहे हो? बोले दिल्ली जा रहा हूं। काहे के लिए? बोले शिंदे साहब ने राज्य प्रमुखों की बैठक बुलाई है। अरे बोले मालिक के साथ रहोगे या नौकर के साथ जाओगे? तो बोला मतलब क्या है? अरे मालिक तो इधर बैठा है, वो एकनाथ शिंदे तर नोकर आहे. तो बोले अच्छा. त्यांनी फोन कट केला आणि तिकडे येऊन ते भाषण केलं त्यांनी, आणि त्यांनी त्याच्या तोंडाने सांगितलं की अशा पक्षामध्ये कसा राहणार मी? शिंदे साहेबांच्या बरोबर आजन्म शिवसेना वाढवण्यासाठी मी काम करणार. हा पक्ष कार्यकर्त्यांचा. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं. जर आम्ही चुकीचं काम केलं असतं तर मला सांगा, सुरुवातीलाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, तुमच्या लक्षात नसेल. पण भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना दुसऱ्या नंबरला आली आणि हे किती नंबरला गेले माहित नाही. आणि म्हणून या लोकसभेत स्ट्राईक रेट, विधानसभेत स्ट्राईक रेट पाहिल्यानंतर या मुंबईमध्ये देखील आपल्याला मतं जास्त मिळाली. आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये हा तुमचा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून फिरला या राज्यभर. एकही दिवस सुट्टी घेतली नाही. मगाशी म्हणाले भाई ते बरोबर आहे, कधी झोपतो, कधी उठतो, कधी जेवतो, कधी करत काय त्याचा. कारण शेवटचा माणूस त्याला भेटेपर्यंत मी कधी त्याला जाऊ दिलं नाही. कारण तो कसोटीचा काळ होता. आपल्याला पुन्हा या महाराष्ट्रात सत्ता आणायची होती. पण मी कधी किती काम केलं, किती सभा, एक दिवसात मी 8-8, 10-10 सभा घेतल्या. रात्री पुन्हा येऊन 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत, पहाटे 5 पर्यंत देखील बैठका घेतल्या. पण पुन्हा जेव्हा मला तुम्ही समोर दिसायचात, माझे कार्यकर्ते दिसायचे, तेव्हा एकनाथ शिंदे पुन्हा फ्रेश व्हायचा. तुम्हीच माझं टॉनिक आहात. हे कार्यकर्तेच माझं टॉनिक आहे. म्हणून 2.5 वर्षात प्रकल्प राबवले, रखडलेले प्रकल्प पुढे नेले, त्याला चालना दिली. हे मेट्रो प्रकल्प काय, कोस्टल हायवे काय, MTHL अटल सेतू काय, समृद्धी महामार्ग काय, अनेक योजना राबवल्या. शेतकऱ्यांसाठी 45,000 कोटी रुपये 2.5 वर्षात त्यांना योजनांवर खर्च केले. लोकाभिमुख कल्याणकारी योजना माझ्या लाडक्या बहिणींसारखे, लाडक्या भावांसारखे, ज्येष्ठांसाठी केल्या. आणि एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजनाची सांगड घातली. आणि म्हणून अवघ्या 4-5 महिन्यात वातावरण बदलवून टाकलं. लोकसभेचं वातावरण कुठच्या कुठं गेलं आणि 237 महायुतीचे आमदार निवडून आले. हा इतिहास आहे. आणि म्हणून सारा महाराष्ट्र आपल्याकडे आशेने पाहतोय. आता आपली आणखी जबाबदारी वाढली आहे. तुम्ही आरोप करत राहा. आता मगाशी रामदासबाईंनी सांगितलं, अरे मनोहर जोशी सरांना शिवतीर्थावरून भरल्या सभेतून मुख्यमंत्री राहिलेला माणूस, लोकसभेचा सभापती राहिलेला माणूस, शिवसेना प्रमुखांच्या सोबत काम केलेला माणूस, त्याला खाली उतरवलं. तुमची झाली असती मी थांबवलं आणि उतरवलं. अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी आलं. असं कसं होऊ शकतं? असा नेता कसं करू शकतो? पक्षाचा प्रमुख कसं करू शकतो? रामदास भाई पण एकदा षण्मुखानंदला यायला निघाले. मी त्यांना सांगितले नाही. षण्मुखानंद मध्ये एक बैठक होती आणि तिथं सगळा प्लॅन ठरला. रामदास भाईंना कसं मनोहर जोशींसारखं अपमानित करायचं. मी बोललो येऊ नका इकडं. आणि रामदास भाई नाही आले.
आणि ते तिकडे जे लोक आले होते प्लॅन करून, त्यांनी घोषणाबाजी सगळं काय करायचं, मला वाटतं योगेश वगैरे होते तिकडे, सिद्धेश होता. असं कसं करू शकतो? मी सांगतो, मी सांगायचो देखील, पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्ते मोठे करा, कार्यकर्त्याला बळ द्या, कार्यकर्त्याला ताकद द्या, तर तुमचा पक्ष मोठा होईल. पद देताना देखील बाळासाहेब कधी दुजाभाव करायचे नाही, हा माझा तो माझा नाही. पद देतानाही मी आम्हाला आपल्या सगळ्यांना सांगतो, हा माझा तो माझा, हा माझा जवळचा हा माझा लांबचा, हा रोज मला नमस्कार करतो, असं कधी करता कामा नये. ज्या कार्यकर्त्याच्या मागे 100, 200, 500 कार्यकर्ते आवाज दिल्यावर आले पाहिजे, अशा कार्यकर्त्यांना ताकद द्या, अशा कार्यकर्त्यांना पद द्या, तेव्हा पक्ष मोठा होतो, तेव्हा पक्ष मोठा होतो. मला एकदा म्हणाले, मला एकनाथ शिंदे सारखे कार्यकर्ते पाहिजे. बोले 2-4 कार्यकर्त्यांनी काम नाही होत. यासाठी महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ते मोठे केले पाहिजे. आणि म्हणून का आपण या महाराष्ट्रामध्ये, का आपण शिवसेनेची ताकद वाढली का नाही? कारण जो कार्यकर्ता चांगलं काम करेल, जो कार्यकर्ता चांगलं, जो नेता चांगलं भाषण करेल, आता कट करायचा, पंख छाडायचे, त्याचं भाषण बंद, त्याला काय इन्सिक्युरिटी,